जिद्द, मेहनत आणि अनुभव अशा गोष्टी अंगीकारल्या की माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो. धनंजय दातार यांनी उभारलेले हे साम्राज्य आपण याची डोळा पाहणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी जाऊया धनंजय दातार यांच्या वेअर हाऊसकडे. हा कंटेनर आहे, हा इंडियावरून आलेला आहे आणि याच्यातनं हा वस्तू उतरत आहे आणि हा आता गोडाऊनमध्ये जाईल. अच्छा, हा बासमती राईस आहे. हा दवस्त आणि हा तो इंडिया गेट बासमती राईस आहे. एका कंटेनर में साधारणतः किती किलो किती टन? जवळपास 20 ते 26 टनपर्यंत माल असतो. 20 ते 26 टन म्हणजे 26,000 किलो. 26,000 किलो, जवळपास 1200 ते 1500 कार्टून्स त्याच्यामध्ये. अच्छा, ते आता याचं स्टॅकिंग चालू आहे प्रोडक्टचं. हा माल जसा आहे ना इकडे लावत जाणार तसा तसा तो एम्प्टी झाला की परत तो नवीन स्टॉक येत जातो, नवीन माल जात जातो. ओके. मग हे वरती जे पॅलेट्स लावलेले आहेत तर त्या पॅलेटवर म्हणजे ती जी क्रेन असते त्यांनी हां आता जसं तुम्हाला मी दाखवतो इकडे जसं लोडिंग इकडे चालू आहे. जवळपास कसे इकडे त्या स्टॅकरनी वर खाली प्रोडक्ट माल आणतो जातो खाली आणि तो ट्रकमध्ये लोड होतो. हां आता हा तिकडनं तेवढा उंच जाऊन 6 मीटरपर्यंत ठेवला जातो माल. जसं लागेल तसं प्रत्येक सुपर मार्केटमध्ये हे काढलं जातं माल. मग तो पॅलेट जो आहे तो त्याच्यामध्ये त्या जाळीमध्ये नाही, तो जर छोटी क्वांटिटी असेल काढत तर 1-2 कार्टून तो असं काढत जातो आणि आता हे खाली ठेवून परत तो पॅलेटवरती जाऊन पूर्ण पॅलेटपर्यंत उचलता येतो. वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. प्रत्येक वेअरहाऊसला स्टॅकर्स असतात आणि किंवा फोकलिफ्ट असतात किंवा त्याच्याने हे उतरत आणि हे खूप व्यवस्थितरित्या त्यांनी सारखा माल येत जात असतो. तर ते महत्त्वाचं कंट्रोल आणि इन्व्हेंटरी हां प्रत्येकाला स्टॉक कार्ड असतं आणि ते सिस्टममध्ये पण होत असतं. हां जर स्टॉक कार्ड असतं तर ते जसं तेवढं स्टॉक इन आउट होत असतं. सर मला तर एक प्रश्न पडला की आता 84 साली जेव्हा मसाल्याची पहिला जो ग्राइंडर होता त्याच्या क्वांटिटीज तुम्ही विकायचा तर ती पहिली क्वांटिटी काही 100 किलोमध्ये असेल आणि आज टन्समध्ये होतं. टन्समध्ये करताय म्हणजे एक गोडाऊन आणि हे बघितल्यानंतर डोळे फिरण्यासारखं एवढं असं म्हणजे असं सगळ्याचा हिशोब ठेवणं वगैरे तर ते तुम्ही अनुभवाने शिकला असाल. पण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदी मोठी ऑर्डर आली आणि त्याच्यात तुम्हाला ज्ञान नव्हतं तेव्हा थोडीशी धांदल उडाली. हो धांदल उडते, परंतु काय असतं की मनुष्याला अनुभव आणि आलेल्या वेळेत त्याचं संकट आणि आवश्यकता माणसाला शिकवते. कुणी शिकून येत नाही, आईच्या पोटातून शिकत नाही, हे हळूहळू शिकतं. पण आवश्यकता आणि त्याला वेळ शिकवते माणसाला. तर प्रत्येक मनुष्य सक्सेस होऊ शकतो. काही कठीण असतं. या जगामध्ये कितीतरी बिझनेसमॅन बनतात, पण मनुष्याने सारखं प्रयत्न चालू ठेवायचे आणि आलेल्या संकटातून मार्ग काढायचे असतात. त्याच्यामध्ये तो शिकत असतो. हां हे एवढं व्हरायटीजमध्ये एवढं प्रोडक्ट आणणं आणि त्याला सांभाळणं कठीण असतं, पण त्यासाठी खूपसे एक्सपर्ट असतात, ते आपल्याला शिकवत असतात. आपण पण नवीन सॉफ्टवेअरच्या द्वारे आपण पण त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने काम झालं पाहिजे. ती पद्धत जी काम करायची ती चुकली नाही पाहिजे कुठे. तर नाही तर जर सेम सिस्टमने जर काम नाही झालं तर पूर्ण गणित बिघडतं. तर प्रत्येक गोष्टीवरती जी एकदा आपण सिस्टम आणलेली आहे त्या पद्धतीनेच काम झालं पाहिजे. तर आजकाल टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे, अकाउंटिंग पर्पजसाठी सुद्धा वापरली जाणारी जी सॉफ्टवेअर्स वगैरे जी आहेत तर ती एवढी ॲडव्हान्स्ड आहेत. तर अजूनही तुम्हाला तुमची ती जमा खर्चाची डायरी आठवत नाही का जी तुम्ही पहिल्यांदी कदाचित वापरत असाल? हो ते रजिस्टर असायचं. त्या रजिस्टरमध्ये आम्ही लोक एंट्रीज वगैरे करायचो, पण ते मॅन्युअल असायचं, त्याला लोक जास्त लागायचे. आता लोक कमी लागतात आणि सॉफ्टवेअर जास्त काम करतं. तर टेक्नॉलॉजी जशी आपण आली त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. नवीन सॉफ्टवेअरचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचा प्रयत्न केला पाहिजे. ऑपॉर्च्युनिटीज आहेत, नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, सर्व शिकून घ्यायचं. आपण स्वतः आधी शिकलं पाहिजे, मग दुसऱ्याला शिकवता आलं पाहिजे. तर आपल्याला जरी समजलं नाही तरी त्याच्यासाठी तेवढे एक्सपर्ट्स माणसं आणावं लागतात. तर प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे, असं की नाही होऊ शकतं. आता असं आहे की आता
जे सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत त्यांच्या डिरेक्टरीमध्ये जेव्हा आम्ही दातार हे नाव बघतो तर तेव्हा सगळ्या महाराष्ट्रीयन सगळ्यात अख्ख्या महाराष्ट्राला तुमचा खूप अभिमान वाटतो. मला एक असा एक खूप संवेदनशील असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा डिपेंडेबिलिटी येते म्हणजे अवलंबून राहण्याची जेव्हा वेळ येते तर तेव्हा तुम्ही काय प्रेफर कराल की टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहणं की मॅन पॉवरवर अवलंबून राहणं? दोन्ही गोष्ट आपापल्या बाजूने इम्पॉर्टंट असतात, कारण मनुष्यबळ हे खूप इम्पॉर्टंट असतं. पण त्यासाठी काम करणारे लोक पण तसे प्रामाणिक पाहिजेत आणि ते जुनी पण पाहिजेत. नवीन जरी आले तरी आपली टेक्नॉलॉजीमध्ये ते काम करता आले पाहिजेत, कारण शेवटी माणसाला सॉफ्टवेअरवरतीच काम करायचं असतं. तर एक जरी गेला तरी दुसरा जरी आहे तो 1 महिन्यामध्ये शिकू शकतो अशी टेक्नॉलॉजी आता इतकं सोपं झालेलं आहे. तर आजकालचे तरुण मंडळीसारखी चेंज होत असतात, आपले नवीन ऑपॉर्च्युनिटीज ते बघत असतात. धरूनच आपण नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करावी लागते. हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. सो टेक्नॉलॉजी अँड मॅन पॉवर इक्वली इम्पॉर्टंट थिंग्स. येस, एक्झॅक्टली. तर आता तुमच्या रिटेल आउटलेट जे आहेत तर तिथे गृहिणींचा ओघ असतोच खरेदी करण्यासाठी, बट ऑल्सो तुम्ही मेन्शन केलं होतं की तुम्ही व्हॉल्यूम बिझनेसमध्ये जास्त लक्ष देतात कारण त्याचा प्रॉफिट मार्जिन जो आहे तो फिक्स्ड आणि ॲश्युअर्ड असतो. तर तुमचे दुबईमधले जुने क्लायंट्स कोण आहेत आणि अशी कुठली क्लायंट आहे का जिथे आपण आता व्हिजिट करू शकतो? असे खूपसे क्लायंट्स जे आम्ही होलसेलमध्ये सप्लाय करतो, जसं दुबई एअरपोर्टला सप्लाय करतो. काही 5 स्टार हॉटेल्स आहेत त्यांना आम्ही सप्लाय करतो. शेराटॉन्स झाले, ले मेरिडियन झाले, तर असे भरपूरसे 5 स्टार हॉटेल आहेत. इंडस्ट्रियल कॅटरिंग्स आहेत, सुपरमार्केट्स आहेत, त्यांना आम्ही माल सप्लाय करतो, माल पुरवठा करतो त्यांना. काय की स्टॉक जो असतो तो प्रॉफिट जास्त असलं पाहिजे माणसाला, की पण एक तर काय असतं की जर खूप फास्ट मूव्हिंग प्रोडक्ट तर त्याला कमी मार्जिन असतं, पण व्हॉल्यूममध्ये सेल मिळतो तर प्रॉफिट तिकडे कव्हर होतं. काही वस्तू स्लो मूव्हिंग असतं त्याला जास्त मार्जिन असतं. तर प्रत्येक गोष्टीला ते आपण बघितलं पाहिजे की किती प्रॉफिट आहे तो आपला रेशो मार्जिनमध्ये तसा झाला पाहिजे. आणि महत्त्वाचं बिझनेसमध्ये प्रॉफिटवरती लक्ष असलं पाहिजे माणसाचं. त्याच्या टर्नओव्हरकडे पळा, पण पहिले प्रॉफिट जी बॉटम लाईन असते त्याला महत्त्व जास्त असतं. तर प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये असतं की टर्नओव्हरच्या मागे पळतात लोक, पण प्रॉफिटच्या मागे पळा असं मी म्हणतो. मंडळी, कोणतेही साम्राज्य उभं करणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही, इट्स अ टीम वर्क. आणि धनंजय दातार यांच्याकडे अशाच मेहनती आणि कष्टाळू कर्मचाऱ्यांची आणि साथीदारांची एक टीमच आहे. यातले बरेच जण त्यांच्या अल अदिल या कंपनीच्या फाउंडेशनपासून त्यांच्यासोबत काम करतात. मी दातार साहेबांच्याबरोबर गेले 16 वर्ष काम करतो आणि त्यांचं इनिशियली एक दुकान जेव्हा होतं तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर काम करतो. आम्ही प्रत्येक काम करत असताना ज्या वेळेला मी काम वाढवत गेलो त्यावेळेला शिस्तबद्ध पद्धतीनं वाढवत गेलो, की ज्या वेळेला त्यांचे बाबा पण होते आणि त्यांच्या गायडन्सखाली आम्ही पुढं चाललो. आजही आम्ही इथपर्यंत पोचलेलो असलो तरी आम्ही सगळ्या गोष्टी तशाच फॉलोअप करतो आणि करतो. आजही त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शनपर काही तत्त्व सांगितलेले आहेत, जे गाईडलाईन्स आहेत ते आम्ही फॉलो करत असल्यामुळं इतका मोठा व्याप वाढूनसुद्धा आम्ही वेअरहाऊसिंग किंवा जे डिस्ट्रीब्युशन आहे आणि कन्सिस्टन्सी, सप्लाय, मॅनेजमेंट आणि त्याच्याबद्दलची क्वालिटीच्याबद्दलची ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आत्ता पण आम्ही त्याच पद्धतीनं फॉलो करतो. त्याच्यामुळं आम्ही ह्या स्थानापर्यंत पोचलेलो आहे.